2 दिवसापासून कमी झालेल्या पावसाने आज सकाळी सकाळी चांगला जोर धरला होता. म्हणूनच ना माझं पिल्लू आज जादू बनून स्कूलला चाललं होतं. त्याला स्कूलला सोडल्यावरती घरी जाता जाताच मार्ट मध्ये जाऊन दूध खरेदी केलं, कारण घरातलं दूध सगळंच संपलं होतं. आता घरी आल्यावर पटकन हे दूध तापायला ठेवलं आणि आता पावसातून चांगलंच भिजून आलतो, त्यामुळे ना दुसरीकडे मस्त असा मसालेवाला चहा ठेवला. तनुच्या पप्पांनी आज ऑफिसला सुट्टी घेतली होती, कारण तेच हो आजारपण अजून काही ते पूर्ण रिकवर झाले नाहीये. तसं तर मी सकाळीच दोघांसाठी भाजी चपाती बनवत असते, पण ह्यांनी आज सुट्टी घेतल्यामुळे जरा आरामातच चाललं होतं. चहा झाल्यानंतर सगळ्यांनाच आवडणारी भेंडीची भाजी बनवायला घेतली. पहिले तर भेंडी कट करून घेतली आणि ही कट केलेली भेंडी चांगली भाजून घेतली. नंतर ना कांदा मिरची घालून मस्त अशी ह्या भेंडीची भाजी बनवून घेतली आणि ही अशी बनवलेली भाजी ना आमच्यात सर्वांनाच आवडते. लागलीच पटापट चपात्या पण बनवून घेतल्या आणि बाहेर ना अजून पण पाऊस चांगलाच पडत होता. आणि हो, ह्या पावसाळ्यात ना पाणी उकळून पिल्याला नेहमीच चांगलं, नाहीतर आजारपणाला आमंत्रण. म्हणूनच ना चांगलं टोपभर पाणी उकळायला ठेवलं. आता आज ह्यांनी घरी आहेत म्हटल्यावरती दुपारच्या जेवणासाठी मस्त असा डाळ भात पण बनवून घेतला. आज ना तनुषला आणायचं पण टेन्शन नव्हतं, नाहीतर माझा चांगला तास 1.5 तास जातो त्याला स्कूल मधून घेऊन यायला. बापले दोघं पण जादू बनले होते, कारण सुटताना पण पाऊस चालू होताच ना. घरी आल्यावरती पहिले तर फ्रेश वगैरे झालो आणि मग सगळ्यांनीच डाळ भात भाजी चपातीवर ताव मारला होता, कारण आता भूक पण चांगली जोराची लागली होती. आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.